नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण कोकणात बनवली जाणारी एक पारंपरिक रेसिपी ती म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी। तर आज आपण ही कोवळ्या फणसाची भाजी बनवणार आहोत। अगदी नॉनव्हेजही फिके पडेल आणि झटपट होणारी, चवीला जबरदस्त, अगदी बोटे चाटून पुसून खाल अशी ही कोवळ्या फणसाची भाजी लागते। तर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर पाहू शकता कोवळ्या फणसाची भाजी बनवण्यासाठी तर इथे मी 1/2 किलो कोवळा फणस आणला होता मार्केटमधून। इथे आता आपला काही घरचा फणस नाही आहे त्यामुळे मी विकतच आणला होता आणि 2-3 जणांसाठी ही भाजी होते। तर सगळ्यात अगोदर आपले छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे आणि याच्यातल्या मी काय करणार आहे की ज्या फणसाचे बिया आहे त्या काढून टाकते आणि बारीक बारीक कट करून घेते आणि हे कट केल्यानंतर ना आपल्याला स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मगच आपण ती पुढची ट्रिक जी आहे ती पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर हे छोटे छोटे असे मी कट करून घेते। बघा हा फणस कट करून घेतल्यानंतर 1-2 पाण्याने मी धुवून घेतला आणि एक पातेलं घेतलं तर त्याच्यामध्ये आता हे फणस जे आहे ते टाकून घेते आणि आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे आहे। तर त्याआधी मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे 4 ते 5 लवंगा, थोडा दालचिनीचा तुकडा आणि तेजपान, पाणी टाकून थोडंसं मीठही टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकले। आता हे पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे की शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त याला एक उकळी आलेली आहे आणि ते व्यवस्थित शिजवून सुद्धा झालेलं आहे। एक 5-10 मिनटात शिजतं, जास्त वेळ लागत नाही काय नाही। तर चला आता फणस जे आहे आपलं शिजवून झालेलं आहे तर एका चाळणीमध्ये काय करते मी काढून घेते। तर पाहू शकता बघा फणस आता मी शिजवून घेतलेला आहे म्हणजेच वाफवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला आहे। आता भाजी करण्यासाठी एक मोठा आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, टमॅटो, कोथिंबीर लागणार आपल्याला आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। तर हा लसूण जो आहे ना तो छान असा ठेचून घेऊया म्हणजे फोडणी जी आहे ना भाजीला मस्त चुरचुरीत बसते। आता याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत। तर कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग। फोडणी छान चुरचुरीत झाली की ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आणि छान असा लसूण परतून घ्यायचा आहे। लसूण छान परतून झाला की आपण 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेऊया, त्या आपण छान परतून घेऊया आणि मग आपण याच्यामध्ये घालूया एक उभा चिरलेला कांदा। आता ही आपण सुकी भाजी बनवतो, ही पटकन होते, जास्त वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा छान लागते। तर याची जी आहे ना तर पातळ भाजीसुद्धा बनवली जाते, पण म्हटलं चला झटपट आपण टिफिनसाठी सुद्धा ही भाजी बनवू शकतो म्हणून मी सुकी भाजी बनवते। कांदा छान असा लालसर परतून झाला की अर्धा टमॅटो आहे उभा चिरलेला तो टाकून घेऊया आणि आता हे दोन्ही छान असं परतून घेऊया। तर चला बघा छान असा आता कांदा आणि टमॅटो व्यवस्थित छान असा परतून झालेला आहे, हलकासा त्याला असा लालसर रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये टाकूया मसाले। आता इथे मी 1.5 चमचे घेतलेले आहे मिरची पावडर, अर्धा चमचा घेऊया हळद पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर। अगदी घरगुती मसाला तयार होणारी ही चटपटीत फणसाची भाजी आहे। आता मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे भाजीसुद्धा खायला छान चटपटीत अशी लागते। तर मसाले छान मिक्स करून झाले की थोडंसं पाणी टाकूया आणि 2 मिनटं फक्त हे व्यवस्थित अजून मिक्स करून घेऊया म्हणजे मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स होतो। आणि आता आपण टाकूया हे वाफवून म्हणजे शिजवून घेतलेले फणस आणि कोवळा फणस असल्यामुळे भाजी ही खायला छान लागते आणि चवीनुसार टाकलेलं आहे मीठ। आता फणस अगोदर शिजलेला आहे, आता हे फक्त आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थित मसाल्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर पाहू शकता अगदी छान अशी ही भाजी लागते। अगदी जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर ही कोवळ्या फणसाची भाजी एकदम अप्रतिम आहे आणि उन्हाळ्याचा सीझन म्हटला की कोवळ्या फणसाची भाजी ही झालीच पाहिजे। जसे आपण उन्हाळ्यामध्ये कढीचं लोणचं, मुरांबा, मेथांबा बनवतो तशीच ही कोकणातील एक पारंपरिक रेसिपी आहे। जशी आपल्या महाराष्ट्राची मासवडी, थापी वडी किंवा पुरणपोळी आपण बनवतो तशीच ही कोकणात बनवली जाणारी खास एक ट्रॅडिशनल रेसिपी आहे आणि पाहू शकता एकदम झटपट ही फणसाची भाजी तयार होते आणि खायलाही छान लागते। तर पाहू शकता अगदी 2 मिनटामध्ये म्हटलं तर तुम्ही ही भाजी बनवू शकता। इतकी झटपट होणारी ही कोवळ्या फणसाची भाजी आहे आणि पाहू शकता भाजीसुद्धा मस्त अशी झालेली आहे। गॅस करूया बंद आणि थोडीशी आपण टाकूया कोथिंबीर। तर पाहू शकता अगदी झटपट ही आपली कोवळ्या फणसाची भाजी तर झालेली आहे, पाहून तुम्हालाही समजेल की किती सुंदर झालेली आहे आणि चवीलासुद्धा अगदी जबरदस्त। आता हे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता कारण खायला अगदी जबरदस्त लागते। तर पाहू शकता मस्त अशी चटपटीत ही कोवळ्या फणसाची भाजी तयार आहे। तुम्हालासुद्धा अशी कोवळ्या फणसाची भाजी खायला आवडते का? तर एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, झटपट होणारी तर आहे आणि सर्वांना आवडेल देखील। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।